सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रेरणा तुमचे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी खूप मस्त आणि चवीला टेस्टी असा लागणारा खरवस बनवत आहे. तर हा गाईच्या चिकाचा खरवस आहे. हे चीक दूध 3ऱ्या दिवसाचं आहे, तरी पण आपल्या वड्या बघा किती मस्त पडल्या आहेत. तर हा खरवस मी तुम्हाला गावच्या पद्धतीने आमच्या गावी कसा बनवतात ते दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी हे चीक दूध आहे, हे अर्धा लिटर दूध आहे. तर त्याला आपल्याला पाव किलो गूळ लागेल. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी वेलची आणि जायफळ पूड लागेल 1 चमचा. आता आपण मिक्सरचं एक भांडं घेऊया. त्याच्यामध्ये 2 चमचे जिरं जाईल, 1 चमचा हळद आणि एक छोटा नारळ मी किसून घेतला आहे, ओलं खोबरं आणि थोडंसं कोमट पाणी घालून मी ह्या नारळाचं दूध काढून घेणार आहे. अशा पद्धतीने बनवलेला खरवस खूप मस्त लागतो. तुम्ही एकदा करून बघा. याच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध पण घालू शकता. ॲक्च्युली कोकणामध्ये अशा पद्धतीनेच खरवस बनवला जातो. तर आता हे नारळाचं दूध मी ह्या एका चाळणीमध्ये गाळून घेते. दूध जास्त पातळ करायचं नाही. अर्धा लिटर चीक आहे, तर एक पाव लिटर आपल्याला त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे नारळाचं. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण ज्या मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर अशा प्रकारे आपण हे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मस्त आपलं दूध इथे पिवळं रेडी झालं आहे. हळद घातल्यामुळे छान कलर आला आहे. तर आता ह्याच्यामध्ये हे मी गूळ घालून घेते. गुळामध्ये थोडेफार खडे आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. जर गूळ सॉफ्ट असेल तर पटकन वितळलं जातं. तर बऱ्यापैकी मी खडे असे मोडून घेतले आहेत गुळाचे. आता आपण हे सर्व दूध ह्या चिकामध्ये मिक्स करूया. तुम्हाला जर इथे साखरेचा पाहिजे असेल तर इथे साखर पण वापरू शकता, पण साखरेपेक्षा गुळाचा चीक खूप मस्त लागतो. अशा प्रकारे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं 1 चिमूटभर मी मीठ घातलं आहे चवीपुरतं. गोड आहे म्हणून गोड पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की चव चांगली येते. तर आता मी इथे 1 चमचा जायफळ आणि वेलचीची पूड घालून घेतली. आता आपल्याला हा खरवस उकडून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी एक मोठं पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये जाळी घालून घेतली आणि आता हे चिकाचं भांडं मी त्याच्यामध्ये ठेवलं आहे. त्याच्यावर एक झाकण ठेवलं आहे आणि वरती अजून एक झाकण ठेवून एक 45 मिनटं मी हे वाफवून घेतलं आहे. तर अशा प्रकारे आपला हा खरवस तयार झाला आहे. इथे एक सांगते तुम्हाला, हा गाईचा चीक असल्यामुळे थोडंफार त्याला पाणी सुटतं आणि हा 3ऱ्या दिवसाचा आहे, त्याच्यामुळे थोडंफार पाणी सुटलं आहे. तरी पण वड्या बघा किती मस्त निघाल्यात. तुमचा जर पहिल्या दिवसाचा चीक असेल तर वड्या अजून मस्त निघतात. तर अशा प्रकारे आपला खरवस तयार झाला आहे. खूप मस्त टेस्टी लागतो हा खरवस. मी हा रात्री बनवला आणि सकाळी अशा वड्या काढून खाल्ल्या. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.